महाराष्ट्र विधानसभेमध्ये माणिकराव कोकाटे हे रमीचा गेम खेळत होते आणि एकीकडे बच्चूभाऊ हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या संदर्भात त्यांनी यात्रासुद्धा काढली। आपल्यासोबत स्वतः बोलण्याकरिता बच्चूभाऊ आहेत, त्यांना विचारलं काय सांगाल आज माणिकराव कोकाटे राजीनामा दे अशी सुद्धा मागणी तुम्ही केली होती, काय नेमकं? राजीनामा तर दिलाच पाहिजे, पण मला एक सांगा का त्यांनी जे भिकारी म्हटलं म्हणजे आता रांगेत कोण उभे आहे, भिकाऱ्याचे चित्र कोणाचे रंगणार आहे? देवेंद्रजी असेल, अर्थमंत्री असेल, तिकडे उपमुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री। आता तुम्हाला पोस्टरवर कटोरा घेऊन दाखवावं लागेल। तुमचा मंत्री, तुमचा सवंगडी, कॅबिनेटचा माणूस तो सरकारला भिकारी म्हणते, म्हणजे तो CM डेप्टी CMला भिकारी म्हणताय। आणि त्यांचं म्हणणं कदाचित बरोबरही असेल, कारण कृषी खात्याला निधीच नाही आहे, देतच नाही तर आता कृषी खात्याला निधी। कृषी खातं हे सगळं बाजूला टाकलेली अवस्था आहे आणि म्हणून इतर खात्यामध्ये असणारा निधी, असणारी बजेट आणि त्या मानानं कृषीला भेटणारं बजेट अल्पशा आहे। आणि त्या द्वेषातून त्यांनी म्हटलं असेल कदाचित। रमीच्या बाबतीत आपण जसं दाखवलं, पण त्या रमीनं या महाराष्ट्रातल्या कितीक तरुणाला मारलं, कितीक तरुणाला आत्महत्या करावं लागली, त्याच्यावर मुख्यमंत्री विधान करत नाही। हे तर चुकलंच आहे त्यांचं, परंतु पहिल्यांदा खरे बोललं असं वाटतं कोकाटे। कोकाटेंनी सांगितलं होतं की ते चुकून आले, स्किप होत नव्हतं असंही त्यांनी आज प्रेसमध्ये सांगितलं। आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल वक्तव्य केलं होतं, त्यावर कोकाटे बोलले की मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवू नये। खरं तर कृषी खातं म्हणजे एक मोठं खातं असतं राज्यातलं आणि ते माणिकराव कोकाटे तुम्ही जर पाहिलं जेव्हापासून, म्हणजे मुंडे गेले, धनंजय मुंडे, आणि कोकाटे नशिबानं कृषी मंत्री झाले आणि ते आता कृषी मंत्री म्हणून ओळख नाही, ते बेताल वक्तव्य म्हणून त्यांची ओळख आहे। आणि कसे माणसं पचवून घेतलं जातं, आखरी काय कारण असतं, त्याच्यामागचा काय गेम आहे मला समजत नाही। एवढे चांगले आमदार बाजूनं असताना सुद्धा वारंवार एकच चूक करत असेल आणि ही चूक तर मला पटलेली आहे। त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्याला अस्तित्वाला आता खऱ्या अर्थानं धक्का लागलेला आहे। सरकारच भिकारी आहे तर राज्य भिकारी, आणि मग आता या राज्याची जी गरिमा होती ती माणिकरावनं एका शब्दात सांगून दिली की ऐसा आहे, अशा अवस्थेत आहे। तर मोठं विधान आहे आणि गंभीर विधान आहे। नक्कीच माणिकराव कोकाटे यांनी सरकारच भिकारी असल्याचं वक्तव्य केलं असं बच्चूभाऊ यांनी म्हटलं। त्यामुळे सरकारची ही अवस्था आहे, त्यामुळे आता यापुढे जे माणिकराव कोकाटे जे बोलत आहेत सत्य बोलत आहे असंही त्यांचं वक्तव्य आहे। प्रवीण तांडेकर, झी मीडिया, नागपूर।